हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? आरआरबी असिस्टंटची लास्ट मिनिट स्ट्रॅटर्जी घेतोय आपण, पण ही स्ट्रॅटर्जी रेकॉर्डेड असणार आहे. तर सध्या तुमच्या कोणाच्या कमेंट्स बघायला मला नाही भेटत आहे. एकदम अचानक आम्हाला आठवलं की टायमिंग ऍडजस्ट नाही होते आपले लाईव्हसाठी, तर रेकॉर्ड करून ठेवू. तर मी फ्रायडेलाच हे रेकॉर्ड करून ठेवतोय. जर समजा पोस्टपोन झाली एक्झाम तर मला माहित नाही, पण मी आता रेकॉर्ड करून ठेवतोय आणि सॅटर्डेला हे अपलोड होईल 4 वाजेच्या आसपास. ठीक आहे. तर काही डाऊट्स असतील तर आता मीच कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. बाकी होईल तेवढं आपण दरवेळेस जसं सांगतो की याच्यामध्ये कव्हर करा म्हणून, ह्या सगळ्याच ह्याच्यामध्ये तसं मी कव्हर करण्याचा प्रयत्न करतो, काही सोडत नाही. पण तरी पण जर काही इम्पॉर्टंट माझ्याकडनं मिस झालं तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या, बाकीच्या मुलांना फायदा होईल. काही न्यू कमर असतील तर. मोस्टली ज्या पद्धतीने कट ऑफ लागलाय प्रीचा आणि जेवढ्या व्हॅकन्सी होत्या त्यानुसार जुनेच मुलं जास्ती आहेत. सर सांगा, आरआरबी असिस्टंट मेनसाठी काय काय लास्ट मिनिट स्ट्रॅटेजी म्हणजे एक्झॅक्टली काय? तर आता बघा, हे सगळं ऐकून खूप काही तुम्हाला ड्रास्टिकली चेंजेस नाही करायचे तुमच्या प्रिपरेशनमध्ये किंवा तुमच्या स्ट्रॅटर्जीमध्ये, पण काही मायनर ऍडजस्टमेंट तुम्ही करू शकता, काही फाईन ट्युनिंग करू शकता. खूप एकदमच तुम्ही स्ट्रॅटर्जी चेंज करा असं नाहीये, पण बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी असतात ज्या कट ऑफ क्लिअर करण्यासाठी बाकीच्यांपेक्षा पुढे जाण्यासाठी डिफरन्स क्रिएट करतात. त्याच्या मेजर कॉमन मिस्टेक्स आहेत त्या आपल्याला अवॉइड करायच्या आहेत. तर त्यात काय काय असतं सर सांगा? तर त्यात काय काय आहे बघा. सगळ्यात पहिली गोष्ट स्टार्ट करू आपण. पेपर जो आहे आरआरबी असिस्टंट म्हटला की थोडासा अग्रेसिव्ह माइंडसेटवरती, थोडा अटॅकिंग मोडवरती, थोडा T20 फॉर्मॅटमध्ये राहतो. भलेही मेन्सचा पेपर 8 मेन्स म्हणजे आपण टेस्ट मॅच म्हणतो, पण हा तरी पण तुमचा थोडासा T20च्याच फॉर्मॅटमध्ये जाईल. कारण की पेपरची लेवल इझी असते. वन ऑफ द इझिएस्ट पेपर असतो हा बँक एक्झाम्स मधला. इन्शुरन्सच्या तोडीस तोड कनेक्ट होऊ शकतो. पण तरी पण असं म्हटलं तरी काही सेक्शन्समध्ये थोडीफार गडबड राहू शकते. एखाद्या वेळेस कधीतरी ते एखादं सेक्शन अवघड टाकतात. त्याला आपण मेंटली प्रिपेअर्ड राहू. तर तसं तर आपण मेरिटनुसारच खेळणार आहे. इझी असेल तर फोडून काढू, अवघड असेल तर सोडून देऊ वगैरे. बट स्टील त्याच्यामध्ये सर अजून काय बेसिक बेसिक गोष्टींची आम्हाला काळजी घेता येईल. तर बघा, सगळ्यात पहिले चारही जे सेक्शन्स आहेत त्यामध्ये 40-40, पाचही जे सेक्शन्स आहेत त्यामध्ये 40-40-40 क्वेश्चन्स आहेत. तर 5 सेक्शन 40 क्वेश्चन्स, 200 क्वेश्चन्स आहे. त्यासाठी टायमिंग 120 मिनिट्स आहे. 120 मिनिट्स म्हटल्यानंतर असं वाटेल की सर 120 मिनिटात 200 क्वेश्चन म्हणजे खूपच कमी वेळ आहे हो. तर हो, तसं आहे, पण त्याच्यामध्ये काही थेरॉटिकल सब्जेक्ट पण आहे. 5 सब्जेक्टमध्ये तुमचं कम्प्युटर आणि जीए याला थोडा कमी टायमिंग आहे. या 120 मिनिट्सपैकी त्याला 15-15 मिनिटं आहे. तर 15-15 मिनिटात जर तुम्हाला हा सेक्शन करायचा आहे तर याच्यामध्ये पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड ही जी स्ट्रॅटर्जी असते आपली जनरली जीएला धरून, ही इथं वर्कआउट होणार नाही. तर आरआरबीसाठी तुम्हाला प्लेन एकदम क्लॅरिटी पाहिजे की आरआरबीसाठी कम्प्युटर आणि जीएच्या सेक्शनमध्ये जसं तुमचा सेक्शन स्टार्ट होतोय तर स्टार्ट टू एंड पूर्ण मारून द्यायचा आहे तो. म्हणजे त्याला परत येण्याचा विचारात बसू नका शक्यतो. म्हणजे पहिला क्वेश्चन बघितला, काहीच आयडिया नाही आपल्याला त्याच्याबद्दल, तर स्किप करून द्या. दुसरा क्वेश्चन बघितला, जर तुम्हाला आयडिया आहे, तुम्हाला वाटतंय आन्सर आहे, तर तिथे मारून द्या. तिसरा क्वेश्चन बघितला, ज्याचा जर तुम्ही 2 ऑप्शन्समध्ये कन्फ्यूज होताय तर तिथंच तुम्ही डिसिजन घेऊन टाका कुठलं टिक करायचंय. पण माझं असं मत आहे की त्याला परत येण्याची, परत येऊन मी नंतर विचार करेल या भानगडीत पडू नका. कारण की मुळात 15 मिनिटं 40 क्वेश्चन म्हणजे टाइम कसा संपून जाईल कळणार नाही, आणि त्यात परत परत येण्याचा चान्स खूप कमी आहे. सो क्लिअरली मला असं वाटतंय की ज्या त्या वेळेस जे ते वाटलं ते मारून मोकळं होऊन जायला पाहिजे. ठीक आहे सर. त्यात पण तुमचं असं म्हणणं आहे की 40 पैकी मॅक्झिमम क्वेश्चन अटेम्प्ट करा, असं माझं म्हणणं नाही आहे. 40 पैकी किती क्वेश्चन अटेम्प्ट केले पाहिजे, तर जे तुम्हाला शुअर येत आहे ते तर तुम्ही डेफिनेटली करा. पण ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन्समध्ये कन्फ्युजन आहे की यार या दोन्हीपैकी हे किंवा हे आन्सर राहू शकतं, तर तिथे मात्र तुम्ही मग रिस्क घ्या. बाकी जिथे तुम्हाला बिलकुल आयडिया नाही आहे किंवा 3 ऑप्शन्समध्ये कन्फ्युजन आहे, त्याला हात पण नका लावू, त्याला सोडूनच द्या. ठीक आहे. ओके सर, ठीक-ठाक कळालं. आता आता परत एकदा जीए आणि कम्प्युटरमध्ये जिथे तुम्हाला शुअर वाटतंय ते मार्क करा, जिथे शुअर नाही वाटत आहे ते बिलकुल सोडून द्या, आणि जिथे 2 ऑप्शनमध्ये कन्फ्युजन होतं तिथे रिस्क घेऊ शकता. ठीक आहे. ओव्हरऑल सर मग जीएचे माझे इतकेच अटेम्प्ट झाले, कम्प्युटरचे इतकेच झाले, तो विचार नका करू. कारण जर तुम्हाला अवघड जाते तर बऱ्याच जणांना अवघड जाईल. तर त्यामुळे तो विचार करायलाच नको की मी मोजून मापून 10 करून येतो, कारण कट ऑफ वगैरेचा आपल्याला अंदाजा नसतो. कधी कधी पेपर अवघड असला तर तोही कट ऑफ खूप होऊन जातो, आणि लाईकवाईज कमी पण पडतो. त्यामुळे उगाच ठरवून गेले तुम्ही 10च अटेम्प्ट करायचे आणि तुम्हाला जास्त येत असेल तर तुम्ही बळजबरी स्वतःला कंट्रोल करणार आहे. तर त्यामुळे स्ट्रॅटेजी क्लिअर असायला पाहिजे असं मला वाटतं की जे 100% राईट तुम्हाला वाटतं तिथं मारून द्या. जे तुम्हाला कन्फ्यूज होते 2मध्ये त्याच्यात पण रिस्क घेतली तरी चालेल. लाईक महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये कन्फ्युजन होते, तर तुम्हाला जे बेटर वाटते ते मारून द्या. कारण घरी आल्यानंतर फार रिग्रेट होतं मुलांना की यार मी याचं हे मारायला पाहिजे होतं, नेमकं हेच निघालं, मला असं वाटत होतं. कधी कधी उलटं पण होतं, पण 2 पर्यंत जा. सिमिलरली कम्प्युटरचं पण सगळ्यात मेन याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही सेकंड राऊंडच्या भानगडीत पडू नका. 1 क्वेश्चन टू 40 क्वेश्चन स्ट्रेट जाता जाता सगळा कार्यक्रम करायचा. टिक तर टिक, स्किप तर स्किप, आणि अटेम्प्ट तर अटेम्प्ट. ठीक आहे. चला, मग हे झालं कम्प्युटर आणि जीएचं. 15 मिनिटं 40-40 क्वेश्चन्स आहेत.
मग इंग्लिशचं बघितलं तर इंग्लिशला 30 मिनिटं आहे आणि 40 क्वेश्चन. तर इंग्लिशचं पण तसंच असतं का? इंग्लिशचं पण मोस्टली तसंच राहतं, पण इंग्लिशमध्ये सुरुवातीला तरी आता असं वाटतंय की आरआरबीचा पेपर तर ओव्हरऑल सोपाच राहील. काही जण इंग्लिश घेऊ का हिंदी घेऊ कन्फ्युजन करतात, तो गाढवपणा कधीच करू नये, इंग्लिशच घ्यावं. त्याचे भरपूर रिझन्स आहे, पण आता तेवढा वेळ नाही इथं सांगायला, पण एकदम कॉमन सेन्स आहे की इंग्लिश घेतलं पाहिजे. तर इंग्लिशला सुरुवातीला होईल तेवढं तुम्ही ट्राय करा. जसं आता एसबीआयचा पेपर झाला होता जेईचा, त्याच्यामध्ये एक आरसी खूप अवघड आला होता. तर इंग्लिशचे जे धुरंधर आहे, इंग्लिशचे जे चांगले म्हणजे चांगलं नॉलेजेबल स्टुडंट्स आहेत, ज्यांचं इंग्लिश चांगले नॉलेजेबल म्हणण्यापेक्षा, त्यांची पण गडबड झाली एसबीआयमध्ये. तर अशी गडबड इथं नको व्हायला, म्हणून सुरुवातीला आरसी वगैरे जिथे खूप काही वाचायचं आहे, वाचून खूप विचार करायचा आहे आणि मग आन्सर द्यायचे, रिॲक्ट करायचे, अशा भानगडीत शक्यतो पडू नका, जिथे खूप थॉट्स आहेत मोठे त्याच्यावरती. मग त्याच्यापेक्षा तुम्ही सरळ काय करा, दंदन दंदन अटेम्प्ट करणाराच पार्ट बघा. म्हणजे फिलर्स झाले, मॅच द कॉलम्स झाले, सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट झालं, सेंटेन्स करेक्शन झालं, जिथे तुम्हाला जास्त विचार करायची गरज नाही जास्त. ठीक आहे, त्यामुळे इंग्लिशमध्ये सुरुवातीला जोरात जेवढं तुम्हाला इझी पॅटर्न भेटेल तेवढा अटेम्प्ट करा. ठीक आहे, मग आरसी वगैरे तुम्ही नंतर करू शकता. पॅराजम्बल जिथे विचार करायचा आहे, हा पार्ट थोडा बाजूला ठेवायचा. बाकी विचार न करणारा जिथे पटकन 20-30 सेकंदात जमते ते पहिले करायला पाहिजे. ते एकदम बेसिक आहे. इंग्लिशमध्ये सर तुक्के नाहीच मारायचे, पण जिथे तुम्हाला 2 ऑप्शनमध्ये कन्फ्युजन होतंय की 5 ऑप्शन्स या 5 पैकी 3 तर शुअर आन्सर नाही, या दोन्हीमध्येच आन्सर आहे, तर तिथं तुम्ही रिस्क घेतली तर चालेल, असं मला वाटतं. असं निगेटिव्ह मार्किंग नाही का, ऑफकोर्स निगेटिव्ह मार्किंग आहे, पण इंग्लिश थोडासा असा होऊन जातो की मोस्ट करेक्ट आणि त्याच्यामध्ये तुम्ही तेवढी 100% मॅनेज करणं थोडं मुश्किल जातं. मॅथ्सला कसे आकडे कळतात आपल्याला की 10च आन्सर आहे, 10च पाहिजे, आपण कसं काय 20 टिक करणार आहे. तसं इंग्लिशला थोडंसं कधी कधी क्लोज ऑप्शन असल्यामुळे काही जणांचा प्रॉब्लेम येतो, तर म्हणून मी थोडी रिस्क घ्या असं म्हटलं इंग्लिशमध्ये. ठीक आहे, चला आता सर, आता मेन जे राहिलं, मेन हा शब्द यासाठी की याचं वेटेज 50% आहे कॉन्ट आणि लॉजिकचं. 200 पैकी जवळपास 100 मार्क्सला हेच आहे, कॉन्ट आणि रिझनिंग. त्याच्यामध्ये कॉन्टचं जे आहे ते 40 क्वेश्चन्स आहे 50 मार्कला, सिमिलरली लॉजिक पण 40 क्वेश्चन 50 मार्कला. तर याच्यात कसं करायचं, त्याच्यात सगळ्यात मोठा धोका जो आहे, पेपर इझी आहे पण टायमिंगच 30-30 मिनिटाचा आहे. तर 30 मिनिट्स 40 क्वेश्चन, याच्यावरनं कळतं की लेवल इझी राहील, पण 30 मिनिटं म्हणजे थोडं जास्तच कमी होऊन जातात. त्याच्यामध्ये ना कळत नाही की नेमकं कुठे जायला पाहिजे, कारण 20 मिनिटाच्या याच्यात माहिती असतं आपल्याला, 30 मिनिटाला थोडंसं टायमिंग वाढलेला आहे, पण तरी पण 30 मिनिटात गडबड होते. त्यामुळे जी स्ट्रॅटर्जी प्रीला लावलेली 100% स्ट्रॅटर्जी मेन्सला लावायला पाहिजे. म्हणजे पहिले जेवढं बेसिक पकडता येईल तेवढं पकडा. पण सर मेन्सचा पेपर आहे, तरी पण 5 मार्क, 7 मार्क, 8 मार्क, 10 मार्कला बेसिक राहतं. आता युट्यूबला आपण सेशन घेतलं, त्यात थोडी लेवल जास्त ठेवली होती, पण तशा टाईपचं पण मिसलेनियसवाला पार्ट, थोडा अरिथमॅटिकवाला पार्ट, कंपॅरिझन, नंबर सिरीज थोडंसं घुमवून विचारतं, तर ते पहिले पकडा. कधी कधी तर एकदम नॉर्मल अप्रॉक्सिमेशन पण 5 मार्कला असतं, तर हे सुटायला नाही पाहिजे. बरेच मुलं काय करतात, 30 मिनिटं आहे, 40 क्वेश्चन आहे, कुठे सगळे करत बसा, पहिले 10च करू असं पकडता. पण शेवटचे 32 ते 37 मध्ये कदाचित एकदम नॉर्मल सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेशन राहतं, तर तिथं सुटायला नको. म्हणून पहिल्या क्वेश्चन पासून पटापट फक्त सिम्प्लिफिकेशन, नंबर सिरीज, कंपॅरिझन, ह्यातलं काही भेटतंय का, डीआय भेटतंय का, तेवढं बघून मारून द्यायचं. मग सर आम्हाला वर्ड प्रॉब्लेम पण येतात. वर्ड प्रॉब्लेमला तुम्ही किती एक्सपर्ट आहे बघा. क्वेश्चन वाचल्यावर त्याला थोडंसं रिकॉल करून त्या झोनमध्ये जाऊन सॉल्व्ह करायला जर काही जणांना थोडा वेळ लागत असेल किंवा तिथे सेट व्हायला वेळ लागत असेल, मग त्याला नंतरच्या राऊंडसाठी ठेवू आपण. जर डीआय खूप अवघड आला, खूपच लेंदी आला, खूपच कॅल्क्युलेटिव्ह आला, केसलेट खूप अवघड आली, तर मग वर्ड प्रॉब्लेमचा बॅकअप ठेवू. कारण कसं आहे ना, मॅथ्सचा सेक्शन जर समजा शेवटी असला आणि तोपर्यंत तुमचं डोकं ऑलरेडी एवढं जड पडलेलं असेल, तर शेवटी तुम्ही अजून त्यात विचारांमध्ये जाऊ नका. कुठला का सेक्शन असेल ना, तुमचं बेसिक स्ट्रॅटेजी काय असते की स्टार्टिंगला पटापट इझी क्वेश्चन अटेम्प्ट करून फास्ट पुढे जायचे. तुम्ही ते जास्त विचार करण्याचे क्वेश्चन घ्यायचेच नाही. आता मॅथ्समध्ये नंबर सिरीज, सिम्प्लिफिकेशन, कंपॅरिझनला जास्त विचार करायची गरज नाही. नंबर सिरीजला त्यातल्या थोडासा विचार करण्याची गरज आहे, पण त्याची प्रॅक्टिस एवढी असते की पॅटर्न माहिती असतात. सिम्प्लिफिकेशन, अप्रॉक्सिमेशन, कंपॅरिझनला जास्त वेळ नाही लागत, तर तिथून चालू करा. डीआयला थोडी नोट नीट बघा. एकदा नोट बघितली, भले कॅल्क्युलेटिव्ह असेल तरी जमू शकतो, पण जर मिनिंगच नाही कळत तर मग तुम्ही केसलेटचा विचार करू शकता, मग वर्ड प्रॉब्लेमचा. ठीक आहे, मॅथ्समध्ये तुक्के एकही नाही मारायचं, चुकूनही नाही मारायचं. सर माझं फक्त 5च अटेम्प्ट झाले तर तरी चालतं. जर तुमचे 5 अटेम्प्ट झाले तर समजायचा पेपर डिफिकल्ट आहे, खूप जणांना अवघड जाईल. आणि तुमचा 25 जरी झाला, 30 जरी झाला, तर काहीतरी मला रेकॉर्ड करायचं म्हणून मी अजून 5 मारतो, 35 करतो, हा गाढवपणा करू नका. मॅथ्समध्ये कुठेच तुक्का नाही मारायचा. मी फक्त इंग्लिश, कम्प्युटर आणि जीए या तिन्हीमध्ये सांगितलं की 2 ऑप्शनमध्ये कन्फ्युजन असेल तर रिस्क घेऊ शकता. ते पण 2 ऑप्शन. तुम्हाला क्वेश्चनच्या ॲब्सोल्यूट आयडिया नाही, तर रिस्क घेऊच नका. ठीक आहे, चला सर, कळालं. मॅथ्समध्ये कुठे काळजी घ्यायची आहे, 30 मिनिटाचा पेपर आहे, तर काळजी हीच घ्यायची की पटापट इझी क्वेश्चन पकडायचे. तुम्ही जर म्हटले सर मला हा क्वेश्चन येतो, हा पण इझीच आहे, तो पण इझीच आहे, ते बघा आरआरबी असिस्टंट मेन्सचा पूर्ण कॉन्टचा पेपरच इझी असणार आहे, पण दॅट डझन मीन की तो पूर्ण पेपर 30 मिनिटात होईल. त्यामुळे तुम्हाला पूर्ण पेपर जरी इझी वाटला, त्यातले मोस्ट इझी क्वेश्चन पकडायचे, हेच स्मार्ट वर्क असणार आहे. खूप जणांचं असं होईल की यार पेपर सोपा होता, पण 30 मिनिटात मला मॅनेज नाही करता आलं, तर 30 मिनिटापैकी 6-7 मिनिटं माझे या बाकीच्या क्वेश्चन्समध्येच गेले, मी तिथे रिकामं डोकं लावलं आणि मग क्वेश्चन सोडले, पण ते रिग्रेट नाही पाहिजे.
30 मिनिटात असे क्वेश्चन पकडायचे एकदा पकडले की आलेच, त्यात तुमचा वेळ नाही गेला पाहिजे. म्हणून जसं तुम्हाला फील होईल की यार हा थोडा टाइम खातोय, तर त्याला सोडून द्या, पुढे निघा. टाइम खाणारे क्वेश्चन राहू शकतात, काही राहू शकतात. डीआयचे 1-2 क्वेश्चन लेंदी राहतील, एखादा डीआय लेंदी राहू शकतो, एखादी नंबर सिरीज लेंदी राहील, केसलेट एखादी लेंदी राहू शकते. तर हे आता आपली स्किल्स वापरायची इथे आणि पटापट जे तुम्हाला इझी वाटते तिथून पकडायचे. कारण असं नाही झालं पाहिजे की सर माझा मॅथ्स खूप चांगले, माझे 15 झाले आणि माझ्या मित्राचा मॅथ्स थोडं खराब होतं, त्याचे 14 झाले. काय उपयोग झाला, एकच मार्कची लीड आहे. त्यामुळे इथं थोडंसं डिफरन्स कव्हर करायचं 30 मिनिटात, तर पटापट डिसिजन मेकिंग घ्यावं लागते. हाच पेपर 30च्या ऐवजी 40-45 मिनिटाचा असता, तर कदाचित काही क्वेश्चनला तुम्ही स्टक जरी झाले तर तुम्हाला कमबॅक करायचा चान्स होता, तुम्ही त्याला नंतर परत करू शकत होते. इथं तेवढा चान्स भेटणार नाही. त्यामुळे तुम्ही डिसिजन खूप व्यवस्थित घ्यायचे. इझी क्वेश्चन फक्त बघायचे. तुम्ही जेवढे करताय त्यात म्हटलं इझी क्वेश्चन, आणि मी परत सांगतोय अख्खा पेपर इझी असणार आहे, त्यातलं तुम्हाला मोस्ट इझी पकडावं लागेल. याच्यापेक्षा काही इझी आहे का? ठीक आहे. तुम्ही म्हटले सर वर्ड प्रॉब्लेम सोपा होतो, या टॉपिकचा सोपा होता, पण तुम्हाला किती लवकर क्लिक झाला. त्याच्याऐवजी डीआय पकडून त्याचेच क्वेश्चन मारलेले चालतात. बरं सर एलआरचं काय? एलआरचं सेम, दन शूटवाले क्वेश्चन पहिले पकडायचे. 30 मिनिटात एलआर करायचे म्हटल्यानंतर पहिले सिलॉजिझम्स, इनइक्वालिटी, कोडिंग डिकोडिंग, ब्लड रिलेशन, डायरेक्शन सेन्स, जेवढं पकडता येईल तेवढं. ब्लड रिलेशनचं फोबिया असेल तर राहू द्या, पण बाकीचं पटापट मारायचं. मग थोडंसं एक 5, 6, 7, 8 मिनिटं झाले किंवा तुमचं थोडं बेसिक पटापट अटेम्प्ट झालं, 7-8 क्वेश्चन ग्रीन सिग्नल लागले, मग तुम्ही पझलचा विचार करू शकता. पझलमध्ये 2 पॉसिबिलिटी घेऊ का? क्लरिकलचा पेपर जास्त अवघड नसतो, 2-2 पॉसिबिलिटी स्टार्टिंगपासून घेतली किंवा तुमच्या प्रॅक्टिसनुसार तरी चालेल. पण गाढवपणा करू नका की रिझनिंगमध्ये सुरुवातीला पझल घेतलं, मॅथ्समध्ये सुरुवातीला केसलेट घेतली, डीआय घेतली. सोप्यातलं सोपं, त्या पूर्ण पेपरमधला जो इझी पार्ट आहे तुमच्यासाठी तो पहिले घ्या. तुम्ही जर म्हटले माझं खूपच जास्त सर्टन नंबरवरती कमांड आहे, मला जगातला कोणताही दिला तरी जमतो, माझी कमांड आहे, तर मग तुम्ही तो पहिले घ्या. बेसिक लक्षात ठेवा, मॅथ्स रिझनिंगमध्ये तर स्पेसिफिकली जे इझी आहे, मोस्ट इझी, ते पहिले घेतलं पाहिजे. 30 मिनिटं झाल्यानंतर रिग्रेट नाही पाहिजे की हा क्वेश्चन इझी होता, माझ्याकडनं सुटला. सगळे मोस्ट इझी क्वेश्चन तुमच्याकडनं अटेम्प्ट झाले पाहिजे. ठीक आहे, चालतं. मग डन आहे, हे सगळ्यांना क्लिअर? एवढंच होतं कसं, मेजॉरिटी एवढंच आहे की इझी पार्ट पहिले पकडायचं आहे. 30 मिनिटं आहे, पहिले पझल नाही घ्यायचे. शेवटच्या पण 3-4 मिनिटात शक्यतो पझल घेऊ नका. असिस्टंटचा जरी पेपर आहे, शेवटच्या 3-4 मिनिटात मिसलेनियस, फॉरवर्ड बॅकवर्ड, मिनिंगफुल वर्ड, ह्याच्यावरती तुम्ही डोकं लावू शकता. पण सर मेन्सचा पेपर आहे, काही ना काहीतरी त्याच्यामध्ये राहीलच तुम्हाला, वन लाईनर वगैरे, ते तुम्ही पकडू शकता. पण बेसिक एवढं राहील. बाकी आपलं ज्यांनी यूट्यूबची प्लेलिस्ट केली त्यांनी स्वतःला फुल बॅक करा की आपण जे पण लॉजिक बघितलेले केसलेटचे, डीआयचे, त्याच्या पलीकडे काही वेगळं राहणार नाही. पेपर खूप अवघड राहत नाही. तर टेक्निकल पार्टमध्ये तर एवढंच होतं या 5ही सब्जेक्टचं. मॅडमनी सरांनी तुम्हाला मागे जी स्ट्रॅटेजी सांगितली असेल ती लावा, किंवा तुम्ही इतक्या दिवस मॉक टेस्टमध्ये जी स्ट्रॅटेजी लावत आले तीच लावा. खूप ड्रास्टिकली स्ट्रॅटेजी चेंज नका करू, पण एवढी स्ट्रॅटेजी पाहिजे की पेपरमध्ये इझी पहिले पकडायचे, तुक्के मारायचे नाही कॉन्ट आणि लॉजिकमध्ये. इंग्लिशमध्ये, जीएमध्ये आणि कम्प्युटरमध्ये 50% ऑप्शनमध्ये कन्फ्युजन असेल, 50-50 या ए किंवा बी मध्ये कन्फर्म आन्सर असेल तर तिथे तुम्ही रिस्क घेऊ शकता. ठीक आहे, हा टेक्निकल पार्ट झाला. आता नॉन टेक्निकल पार्टमध्ये तुम्हाला रिपोर्टिंग वगैरे थोडी वेळेवर करायची. सेंटर, एक्झामचं सेंटर व्यवस्थित बघा. बऱ्याच जणांच्या एक्झामचं सेंटरवरून लय वांदे होतात. दुसऱ्या गावाला सेंटर असतात आणि दुसऱ्याच गावाला असतात, किंवा एकाच शहरामध्ये पण 2 वेगवेगळे सेंटर असतात, तिथे पण गडबड होते. दरवेळची सवय असते की मला हे सेंटर भेटते म्हणून आपण असं अज्युम करतो, पण तसं राहत नाही. ठीक आहे, बऱ्याच जणांना लागून जाईल हे माझं बोलणं, कारण त्यांच्यासोबत माझं फोनवर बऱ्याच वेळेस बोलणं आले की यार असं कसं काय केलं तुम्ही. तिथे मी नाव तर नाही घेते, पण प्लीज एक्झाम सेंटर, त्याचा टायमिंग, सिटी, सगळ्याच गोष्टी नीट बघा. वेळेवरती पोहोचा, थोडं 5-10 मिनिटं आधी पोहोचले तरी चालेल. बाकी तुमचं प्रीचं ॲडमिट कार्ड आणि मेन्सचं ॲडमिट कार्ड दोन्ही पण लागेल. प्रीचं ॲडमिट कार्ड जर समजा नसेल तर FIRची कॉपी लागेल. FIR पोलीस स्टेशनमध्ये देत नसतील तर तुम्हाला ऑनलाईन पण FIR रिपोर्ट करता येतो, तो बघा, त्याची प्रिंटआउट घेऊन जा, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि ऑनलाईन FIR कसा करायचा जर गुगल केलं तरी तुम्हाला लिंक भेटून जाईल. तर प्रीचं ॲडमिट कार्ड, मेन्सचं ॲडमिट कार्ड, प्रीचं ID प्रूफ, मेन्सचं ID प्रूफ. आता प्रीचं ID प्रूफ नसेल सापडत तर मेन्सच्या ID प्रूफलाच तुम्ही मॅनेज करू शकता. सो 2 ॲडमिट कार्ड, 2 ID प्रूफ, 4 झाले. त्याच्यानंतर बाकी पाण्याची बॉटल नेत असाल तर ट्रान्सपरंट न्या. पेन वगैरे ठीक आहे, नेतात, काही सेंटरला पण देतात, पण शक्यतो लवकर जा. सेंटरला समजा PC खराब आला, काही गडबड झाली, लेट झालं, काही इश्यू झाला तर तिथं वाद नका घालू. कोणत्याच इन्व्हिजिलेटर सोबत डोकं जास्त लावू नका. हो भाऊ, दादा, ताई करा. आपल्याला गरज आहे, आपली जरी चूक असली नसली तरी पण एक्सेप्ट करा. पण होईल तेवढं चांगलं वातावरण, पॉझिटिव्ह फ्रेम ऑफ माइंडमध्ये राहा, कुठे काही भांडू नका. बऱ्याच वेळेस ते रफशीट उशिरा देतात, बाकीच्यांचे भांडणं चालू असतात, त्याचा आपल्याशी इम्पॅक्ट होतो. तर थोडं फोकस्ड राहा. सर जर कधी कुठे असं झालंच की मेन्सचा पेपर आहे, आम्ही बऱ्याच मेन्स दिल्या पण आमचं कुठे ना कुठे गडबड होती, तर त्यासाठी तर आपण विकली टॉक 300 मध्ये डिस्कस केलेलं आहे. पण उद्याच्या पेपरला असं काही झालं तर थोडं एक 5 सेकंदासाठी फक्त डोळे बंद करून परत काम चालू करायचं. किंवा दुसरं, 5 सेकंदाचे डोळे बंद हे एक सिस्टम आहे. किंवा तुम्ही कुठे स्टक झाले तर सगळं सोडून जे सगळ्यात इझी त्या सेक्शनमध्ये ते पहिले उचलायचं.
कुठे पण जर तुम्हाला असं झालं की यार मला तर गडबड होते काय करू, तर सगळ्यात इझी पार्ट जो तिथून उचलायचं. ठीक आहे. बाकी सर रिव्ह्यूचं कसं राहील, रिव्ह्यूचं जे आहे, रिव्ह्यू तुम्हाला कधी भेटेल बघा, 1 तारखेला पेपर आहे ना संडेला, मी आउट ऑफ स्टेशन आहे, पण मे बी मी बाहेर सिटीवरनं एक छोटेसं रील बनवून टाकून देईल, वैभव सरांना पाठवून देईल. ठीक आहे. तुमच्यापैकी ज्यांचा पण पेपर झालेला त्यांनी मला टेक्स्ट मेसेज केला तर बरं होऊन जाईल तुमचा रिव्ह्यू वाचून मी तुमच्या काही जणांशी कम्युनिकेट करेल आणि एक शॉर्टमध्ये रिव्ह्यू टाकून देईल. ठीक आहे. या सगळ्यांमध्ये जर मी काही महत्त्वाचा पॉईंट मिस केला असेल, कदाचित मिस केला असेल, तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या, बाकी मुलांना फायदा होईल. उद्या शनिवारी हा व्हिडिओ आलेला असेल, थोडा लवकरच टाकायला होतो मी सरांना, 4 वाजेच्या आधीच थोडंसं टाकतो ट्रॅव्हलिंगमुळे. बरेच जण बाहेरच्या राज्यातनं पण देत आहे, तर ते पण थोडंसं तुमचं बघा, आधार कार्ड, पॅन कार्ड. आधार कार्डचा एक्सपेरिमेंट बऱ्याच वेळेस त्यांनी केलेला आहे एक्झाम सेंटरला, तर जर तसा केला तर तुम्हाला बराच वेळ लागतो. मेन्सच्या पेपरला आधार कार्डचं सगळे डिटेल्स मागतात, काही जणांकडे आधार कार्ड नसतं, तर प्लीज आधार कार्ड घेऊनच जा. नसेल तर आधार कार्डचा नंबर तरी पाठ करा काही करून, त्याचं तुम्हाला तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस लागलच उद्या. आणि जर एखाद्या वेळेस लागलं तर खूप उशिरा पेपर पण स्टार्ट होतो बरं का, मागे असं झालं होतं, इन्शुरन्सचा वगैरे पेपर लेट स्टार्ट केला होता, तेवढं फक्त बघा. ठीक आहे. बाकी आता नावं नाही दिसत आहे मला, पण सगळ्यांना ऑल द बेस्ट, कोणाचंच नाव सुटणार नाही असं पकडा. कमेंट्स नक्की टाका, बाकीच्यांना पण सांगा. ठीक आहे. चलो, सो विल स्टॉप हिअर. थँक्यू, बाय बाय, गुड डे, ऑल द बेस्ट.